लेणी क्रमांक 2 आहे भावांनो, पण ते उलट आहे. कारण इकडून गेट नाहीये, गेट तिकडून आहे, त्याच्यामुळे ते 15 पासून असं मोजत यावं लागतंय. तेव्हा तुम्हाला दाखवतो इथलं मी. तेव्हा काय भावांनो, हे बघा ह्या अशा दगडामध्ये हे असं कोरीव काम म्हणजे सोपं नाहीये. हे त्याच टायमाचे इंजिनिअरिंग करत होते आणि त्याच टायमाचे आर्किटेक्चर होते. हे आताचं काम नाही भावांनो, हे आता कोणालाच काही येऊ शकत नाही काय. आणि बनवणं म्हणजे सोपं नाहीये. दगड कोरून म्हणजे खालून नाही दगड कोरलेला येऊ, वरून वरून डोंगर कोरत खाली आलेले तसे. म्हणजे टेक्नॉलॉजी खूप भयानक आहे. तेव्हा ही मूर्ती बघा तुम्ही, इथं बुद्धांची मूर्ती बघा, दिसली तुम्हाला? तेव्हा दिसला? ही कलाकृती आपल्याला महाराष्ट्रामध्ये, आपल्याला अभिमान पाहिजे की आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या गड किल्ले लेणी आहेत की ह्याच्याशिवाय काहीच नाही भावना आपल्याकडं. आपल्याकडे खरंच जुनं जर म्हणलं तर गड किल्ले आणि लेण्या हे आपल्याकडे सगळ्यात मोठं धन आहे. आणि अख्खी दुनिया हे धन बघाली ती भावांनो. हे बघा ना, तुम्हाला दाखवलं कृती, तेव्हा मूर्त्या भावांनो ह्या दगडामध्ये कोरलेल्या भावांनो. हे बघा काय कलाकृती भावांनो. हे बघा इथं बुद्धांच्या मूर्त्या तुम्हाला सर्व काही बघायला भेटतील. बुद्ध कुठल्या ह्याच्यामध्ये बसलेले आणि स्तंभ आहेत भावांनो. हे कमळाची आकृती दिलेल्या भावांनो यांना. बघा सर्व तुम्हाला बुद्ध दिसतील भावांनो. हे बघा इथं पण. आणि हे बघा वरची नक्षी बघा, तुम्हाला नक्षी दाखवतो. ही नक्षी दिसती का वरची? ही दगडामध्ये ही केलेली भावांनो. सोपं नाही भावांनो. हे आपल्याला बघायला फक्त चांगलं वाटतं, पण त्या काळातल्या लोकांनी किती मेहनतीने बनवलं असेल काय, की काय डोकं असेल त्यांना. आपल्याला छोटस काही बनवायचं म्हणल्यावर आपल्याला एवढे वर्ष निघून जातात, पण आपल्या ह्यानी काहीच होत नाही. हे बघा ना, तुम्हाला दाखवतो कमळ बघा, दगडामधून दगड तरासून हे कमळाचे कॉलम तयार केलेले बघा, दिसते तुम्हाला? हे बघा दिसते नक्षी काम बघा, काय नक्षी. हे बघा त्या टायमाची अप्रतिम भावानं, अप्रतिम. हे बघा हे दिसते कमळ भावांनो. काय आपण एवढं आदराने कमळाला कमळ म्हणतो, एवढं आवडीचं फुल आहे आपलं ते. बघा ना, हे बघा कमळ. हे बघा आणि हे सगळ्या बुद्धांच्या मूर्त्यात बघा, या सगळं नक्षी काय बघा, हे सगळ्या बुद्धांच्या मूर्त्यात बघा. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. भावांनो दिसते तुम्हाला सगळ्या बुद्धांच्या मूर्त्यात भावांनो. तुम्ही हे बघा इथं पण भावांनो भारी भारी मूर्त्या इथं. मी तर म्हणतो की आयुष्यामध्ये ना नुसतं पैसा कमवणं नाहीये, कारण पैसा सगळेच कमवतात, पण खुशी नाही भेटत बाबा. खुशी इथं भेटती जिथं तुम्ही फिरता, तिथंच खुशी भेटती. हे बघा तुम्हाला बुद्ध दाखवतो मी. हे बुद्ध, आणि तिथं अंधार आहे बाबा. बाहेरून जर बघितलं तर तुम्हाला अंधार दिसेल, तुम्ही थोडे आतमध्ये आला तुम्हाला उजेड दिसेल. कारण हीच कला मेन आहे. कारण हेच आपल्याला बघायचंय की त्या काळात लाईट नसताना आणि एवढ्या अंधारामध्ये एकदम क्लिअर कसं दिसणार. हे बघा हे सूर्यप्रकाश इकडं पडतो बा. हे बघा सूर्यप्रकाश इकडून येणार आणि इकडं मूर्तीवर दिसला तुम्हाला मूर्ती. हे बघा बुद्धांची मूर्ती भावांनो. हे सोपं नाही भावांनो, कारण ही कलाकृती फक्त महाराष्ट्रातच बघायला भेटणार भावांनो. काय एवढ्याच्या द्वारमधून अख्ख्या ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश हा तुम्ही बघू शकता. हे भावांनो तुमचा महाराष्ट्रीयन भाऊ तुम्हाला एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवून टाकतोय. तुम्ही खरंच व्हिडिओला शेअर करत जा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत. तुम्ही खरंच महाराष्ट्रीयन भावाला सपोर्ट करा. असा तुमचा महाराष्ट्रीयन भाऊ तुम्हाला एक से एक व्ह्यू दाखवणार आहे. सुरुवात केली पण हार नाही मानायची, चलत राहायचं, दाखवत राहायचं. जे नाही ते बेस्ट सीन तुम्हाला मी दाखवणार आहे. धन्यवाद भावांनो. फक्त महाराष्ट्रीयन भाऊला सपोर्ट करा. युट्यूबला जाऊन सर्च करा की महाराष्ट्रीयन भाऊ, फक्त तुम्हाला महाराष्ट्रीयन भाऊचे व्हिडिओ दिसतील.